आपल्यासमोर प्रमोद जाधव आहेत जे कोडोली गणामधून 83 मधून अपक्ष उमेदवार आहेत. तर या ठिकाणी आपण अमरलक्ष्मी चौकात आहोत. काय सांगाल, प्रचारात तुमचा कशा प्रकारे प्रचार सुरू आहे? मी प्रमोद ज्ञानदेव जाधव कोडोली गणातून 83 गणातून उभा आहे. पंचायत समिती क्रमांक 3 वर माझं शिट्टे चिन्ह आहे आणि मला जनतेतून मिळणारा हा सपोर्ट तो मला म्हणजे मन भरून जाते माझं की एवढा सपोर्ट माझ्या मागे आहे. मी 100% येऊ शकतो आणि येणारच. आज मी गेले 8 दिवस झाले प्रचार करतो तर मला एकंदर बघण्यात येतंय. जैतापूर गावात गेलो तर जैतापूर गावातले लोक सांगतात की तिथं ग्रामपंचायतला बसण्यासाठी एक बैठक रूम हवी आहे, सभा मंडप पाहिजे आणि तिथून वरून भाग गेला जैतापूरच्या नवीन गावठाण झाले त्या गावठाणात दत्त मंदिराची गरज आहे. तिथं दत्त मंदिर हवं आहे. तिथून कारवाडीत गेलो तर तिथल्या लेडीज किंवा माता भगिनी ज्या होत्या त्यांचा भरभरून सपोर्ट मिळून त्यांनी मला एक हे मागितलंय की तिथं एक सभागृह हवं आहे आणि ते सभागृह देण्यास मी पूर्णपणे प्रयत्न करणार आणि करून देणार त्यांना. आणि कोडोली गावात आलो तर आज झेडपी शाळा आहे त्याच्या समोर जाणारा रस्ता आहे. त्या रस्त्यासमोर पाहता गर्दी खूप आहे. तिथून जाणारे वयस्कर किंवा मुलं, लहान मुलं त्यांना त्रास होतो. तर त्या रस्त्यासाठी दुसरा मार्ग पर्याय मार्ग शोधणार आणि तो गावासाठी करून देणार हे मी म्हणजे आश्वासन देतो सगळ्यांना. काय सांगाल, आता आपण गेले 5-6 दिवस प्रचार करताय, सर्व पूर्ण गावागावांमध्ये तुम्ही फिरून आलात. प्रत्येक ठिकाणी नागरिकांना जे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्याचं तुम्ही सोल्युशन काढणारच आहात. मात्र तुम्हाला येणारे आता पुढील वेळेत तुम्ही काय काय असं काय करणार आहात की जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होणार आहे? 100% लोकांनी मला निवडून देणारच आहेत. त्यांच्या माध्यमातून दर 4 महिन्याला बैठक घेऊन त्यांच्या समस्या माहिती करून घेणे आणि त्या समस्याचं निराकरण करून देणे हे माझं पहिलं प्राधान्य असेल. काय वाटतंय तुम्हाला आत्ताच्या या प्रचारामधून? तुमचं जी गर्दी पाहता तुमचं वर्चस्व वाढलेलं दिसत आहे कोडोली गणामध्ये. मला तर आज नक्कीच या गावातील किंवा 4 गावातील लोक जे असतील त्यांचा म्हणजे प्रतिसाद पाहून मी 100% आत्ताच्या कंडिशनला निवडून येणारच हे 100% सांगतो. जय शिवराय, जय जिजाऊ. हे जे पाहताय गर्दीरूपी प्रेम हे बघून आम्हाला परवा 9 तारखेला येणाऱ्या रिझल्टची काहीही तमा नाहीये. आम्हाला आत्ताच आमचा विजय झालाय असं वाटतंय आणि ह्या विजयाचं म्हणजे या गर्दीचं रूपांतरण या सर्व महिलांनी, सर्व आमच्या प्रेम, सर्व आमच्या गणातील सर्व मतदारांनी मतामध्ये करावं ही त्यांना नम्र विनंती आहे. त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवलाय तो आम्ही सार्थ ठरवू. त्यांनी ज्या ज्या मागण्या केल्यात, अगदी शोष खड्ड्याची, घरासमोरील छोट्याशा शोष खड्ड्याची जरी विनंती असेल, मागणी असेल, त्या सर्व आम्ही नोट केल्यात आणि ज्या काही सर्वांनी मागण्या केल्यात गणातील लोकांनी त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू. जिंदाबाद.
आपण आहोत अमरलक्ष्मी चौकामध्ये. आपण या ठिकाणी जाणून घेऊयात की या ठिकाणी पंचायत समिती कोडोलीगंज 83 मध्ये कोणाची आहे हवा. कोडोली पंचायत मध्ये या ठिकाणी कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? निवडून सध्या तर आता इथं तर आमचे तर अपक्ष जास्त नवीन आम्हाला नाव चेहरा पाहिजे, त्यामुळे नवीन चेहऱ्याला संधी भेटावी. आता पक्षाचे देखील मोठमोठी नावं आहेत, त्याप्रमाणे अपक्ष देखील आता उभे आहेत. कोण म्हणते अपक्ष? जनताही पक्ष आहे, जनता जनार्दन पक्ष आहे, इथं महिला भगिनी पक्ष आहेत. इथला आमचा प्रत्येक सदस्य एक आमचा युवा पक्ष आहे, ते ठरवतील कोण पक्ष आहे आणि कोण अपक्ष आहे. लोकशाही हा पक्ष आहे, एक मतदार हा पक्ष आहे, तो ठरवेल कोण आहे ते पुढचा उमेदवार. आता आपण बघितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी होत आहेत. तसेच आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात. आपल्या या प्रभागामध्ये अनेक दिग्गज उभे आहेत, मात्र आता या ठिकाणी अपक्षांना देखील मोठी साथ जनतेची मिळत आहे असे दिसत आहे. दिग्गज असं कोण नाही, जनता जनार्दन दिग्गज आहे, तीच ठरवल कोण दिग्गज आहे. कसं आहे, लोकशाहीत मतदार हा राजा असतो आणि त्याला माहिती आहे की विकास कुठे आहे आणि नक्कीच आम्हाला त्यामध्ये प्रमोद जाधवांना मोठे यश भेटेल आम्हाला याची आम्हाला म्हणजे यावेळेस जनताच ठरवेल की आज यावेळी जनताच ठरवणार आहे की काय बदल हवा आहे नक्कीच आणि चेहरा नवा हवा आहे. पक्ष बघत नाही, माणूस वाटते. माणूस कसा आहे ते पाहता, माणूस कोडोलीकर. त्यामुळे आणि तो संदेश वर गेला पाहिजे आणि प्रत्येकाच्या मनातच बदल जे आहे. अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं जे शिवसंस्कृती फाउंडेशन आहे त्याच्यामार्फत त्यांनी भरपूर असं योगदान दिलेलं आहे. वैयक्तिक माझ्या बाबतीत की माझ्या आईचं ॲक्सिडेंट झाल्यानंतर शिवसंस्कृती स्वराज्य फाउंडेशननं भरपूर मदत केली आहे. मी प्रत्येक शिवसंस्कृती फाउंडेशनचा तर ऋणीच आहे, प्रत्येक सदस्याचा मी ऋणी आहे. त्यामुळं आम्ही पैशासाठी आम्ही मत विकणार नाही, ही स्वाभिमान आहे. आणि सुदैवानं आज प्रचाराचा पूर्ण प्रतिसाद आहे. आज तानाजी मालुसरे यांचा स्मृती दिन आहे. स्वाभिमान आहे आम्हाला या मावळ्याकडून शिकला, या सुदैवाकडून आम्हाला भेटलेला आहे स्वाभिमानानं कसं लढायचं. आणि सुदैवाने त्यांचा पण आज स्मृती दिन आहे. त्यांच्या स्मृतीला हे खरं अभिवादन ठरेल आमच्या मतरूपी सेवेनं. एक अपक्ष उमेदवार, एक आपला शिवरायांना मानणारा उमेदवार आहे आणि आम्हाला कुणाचा जर अभाव आला त्याला आम्ही बळी पाडणार नाही. आम्ही मतदार हा राजा आहे, तो ठरवेल कोण अपक्ष कोण पक्ष. पंचायत समितीच्या माध्यमातून ते कामं करणार का? निश्चित कामं करतील, कारण की ते जेव्हा ते कुठल्या पदावर नसताना फाउंडेशनच्या मार्फत त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत. वैयक्तिक माझं उदाहरण दिलं मी. असं त्यांनी गरजूंना विद्यार्थी म्हणा किंवा आपले विद्यार्थी जे अनाथ मुलं आहेत त्यांच्या मार्फत संस्थेमार्फत मी डोळ्यानं काम बघत आलो आणि माझा वैयक्तिक मला अनुभव आला, त्यामुळे मी ठामपणे बोलतोय ना. कोडोलीतील तरुणांचा नवा चेहरा मोरायला हरकत नाही. निश्चित नवा चेहरा म्हणून तर त्यांचा आणि टॅगलाईन पण मला त्यांची आवडली की बदल हवा तर चेहरा नावा. त्यामुळं निश्चितच कोडोलीत ह्यावेळेस बदल होणार आणि पुढचे जे उमेदवार असं म्हणता येणार नाही की सबका साथ खुद का विकास त्यांनी केले. त्यांचं जे बोध वाक्य आहे ना, सबका साथ सबका विकास, तर हे जे उमेदवार आहेत सबका साथ खुद का विकास त्यांनी केलाय. म्हणजे यांची घरं यांनी भरलेली आहेत. नवीन कार्यकर्त्यांनी काय सतरंच्या सुतरा काय युवा पिढीनं रोजगार नाही, त्यांना काय त्यांचे प्रश्न मार्गी नाही, प्रत्येक वेळेला आश्वासनं द्यायची. हे कुठेतरी बदल आहे. तरुण जागरूक झालेत स्वतःहून. ज्या रॅल्या निघतात हे पैसे देऊन रॅल्या निघतात, ही सगळी स्वाभिमानी लोक आहेत. त्यामुळे निश्चित बदल होणार.